प्रियानू लास्कोवे, गाव कुडखेडा. कोणता कोंबडा मेरड आहे का? असील. कोणती प्रजाती आहे सांग ना. असील. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती. मी आज आलो आहे कृषी प्रदर्शनी बघण्यासाठी. तर कुळखेडा या ठिकाणी ही कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. तर बरेचसे गावगावचे शेतकरी लोक या ठिकाणी आपले पशु आणत असतात. त्याच्यामध्ये कोंबडे, बकरे, गाय, म्हैस असे बरेचसे प्राणी तुम्हाला या कृषी प्रदर्शनीमध्ये बघायला मिळतील. तर आज आपण या ठिकाणी हे कृषी प्रदर्शनी बघण्यासाठी आलो आहोत. तर बघूया या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्या शेतकरी बंधूंसाठी काही नवीन मिळते का. तर या ठिकाणी तुम्हाला बरेचसे पशु बघायला मिळतील. तर आपण ही कृषी प्रदर्शनी याचा आनंद घेऊया. वजन किती आहे? वजन 5 किलो. 5 किलो. किती आहे किंमत त्याची? किंमत 25 ते 30,000 रुपये. किती? 30,000 रुपये. एवढा महाग का बरं? लढाईचा कोंबडा. तर हे बघू शकता किती आहे वेट याचा? 5 किलो. 5 किलो. तर 5 किलो या कोंबड्याचं वेट आहे. कोणती प्रजाती आहे? असील. असील. गाव तुमचं? कुरखेडा. तर हे बघू शकता मित्रांनो असीम प्रजातीचे हे कोंबडा आहे. तर याचं प्राईज हे म्हणत आहे की 25,000 रुपये आहे. तर हे कोंबडं बघू शकता. बरेचशा शेतकऱ्यांनी आपली पशु या ठिकाणी आणले आहेत. तर माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी बरेचसे कोंबड्याच्या प्रजातीसुद्धा तुम्हाला दिसून येतील. तर आता आपण त्या कोंबड्याच्या प्रजाती बघूया की कोणते कोणते प्रजाती या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणले आहेत. तर माझ्या मागे बघू शकता हे भाऊ. कुठून आले तुम्ही? कोटगुल. इथून किती लांब आहे? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर. का आणले आहे तुम्ही? कोंबडा. दाखवा. तर हे बघू शकता हे बेरड प्रजातीचे कोंबडा आहे. किती केजी आहे? 3 केजी. 3 केजी. किती रुपये केजी विकते हा? म्हणजे या कोंबड्याचा रेट किती आहे? 7,000. 7,000. 7,000च आहे ना. हे कोणती प्रजाती आहे? हे देशी मधले नाही का, क्रॉस म्हणला जातो याला. क्रॉस. अच्छा. 7.5 केजी आहे याचा. 7.5 केजी. 4 किलो 500 ग्राम. जास्तीत जास्त किती होते वजन? हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्याला जेवढा खात द्याल तेवढा तो होणार. 7पर्यंत जाते. म्हणजे हे फाईटसाठी आहे का कोंबड्या? फाईटसाठीचे मीडियम साईज म्हटलं तर 4.5ला चांगले खेळतात कोंबडे. फाईट साठी. तर हे बघू शकता तुम्ही 4 केजी याचं वेट आहे. आणि किंमत किती येणार याला? किंमत 7,500. 7,500च्या जवळपास याला कोंबड्याला किंमत येणार. तर बघू शकता हे कोंबडं जोरदार. या ठिकाणी आपले शेतकरी बंधूंनी एक बकऱ्याची प्रजाती आणली आहे. तर ही प्रजाती कोणती आहे आपण त्यांना विचारू. नाव सांगा पाहिजे. माझं नाव दीपक केशव गावराने, मुक्काम चिचाडी, कुराडा तहसील कुरखेडा. कोणत्या प्रजाती शेडी आहे ही? हे म्हणजे आता आपली कोतापरी क्रॉस आहे बघ. कोणती म्हटल्या? कोतापरी क्रॉस. कोतापरी क्रॉस. किती किलो वजन आहे याचं? आता जवळपास 70+ आहे. 70 किलोचा. हो, 70 किलो. किती याचं वजन किती वाढते मग? याचं वजन 100च्या वर जाऊ. 100च्या वर. 100 किलो. 100 किलो. किती रुपये किलो प्रमाणे विकते मग हा? हा जवळपास आपला 400 ते 450 रुपये किलो जिवंत. अच्छा. मी
कुरखेड्याची आहे, तहसील कुरखेडा हां आणि राहणार कुरखेडा. आणि ही म्हस आमची गावठी आहे आणि एक टाईम दूध झालेली आहे आणि दोन्ही टायमाला 14 लिटर दूध देत होती. आता आम्ही हिला एक टाईम केलं, त्याच्यामुळं एक टाईम 7 लिटर एक टाईमला आहे. ही आमची मुर्रा बस नाही आहे, गावठी आहे. घरच्या म्हशीची मत आहे. ही आमच्या घरचीच म्हस आहे. दुधाचा व्यवसाय आहे तुमचा? आमचा दुधाचा दह्याचा सगळा व्यवसाय आहे. आम्ही दूध दही वगैरे विकतो. तूप दही दूध ताक सगळा व्यवसाय आहे आमचा. याच्यावरच कुटुंब आहे. आम्ही याच्यावरच व्यवस्थित परपंच आमचा सुरू आहे सगळं आमचं. नाव सांगा. कुसन मोतीराम गाडेगोने आंधळे. कुसन मोतीराम गाडेगोने घेऊ का हातात? कुसन मोतीराम गाडेगोने आंधळे. कोणती म्हैस आहे ती? म्हैस हे मुर्रा आहे, 5.5 वर्षाचा काळ आहे. दुसरा वेत आहे. पहिल्या येताला तिनं 12-13 लिटर दूध केलं. या येताला 13 लिटरच्या वऱ्या गेली नाही. म्हणजे दररोज? नाही, दोन्ही टाईमपास असतो, सकाळ आणि सायंकाळ. दोन किती लिटर देते म्हटलं तू? 6.5-12. 6.5-12. 6-6-12. सकाळी कमी देते, सायंकाळी जास्त देते. म्हणजे मुरा म्हशी आहे. मुरा ते स्फूर्तीची आहे. तिचा दूध हो ते स्फूर्तीची आहे. स्फूर्ती जात स्फूर्ती जाताची आहे ते. म्हणजे तिचा पण दुसरा वेत आहे. दाता 6 आहे. मुरामस हो. मुरामस किती लिटर दूध देते? 14 लिटर दूध देते डेली? डेली, 2 टायमाचा. नाव तुमचं? कुरखेडा. कुरखेडा. नाव सांग. नाव सांगितलं? विलास तुझी देशमुख. इथे पहिला नंबर येते यांचा. तुमच्यात का बाबाजी? आता पहिला देते का दुसरा देते? जर्सी जर्सी? जर्सीच गाय होती हां. घ्यायची मग. दोघे भाऊ आहेत? दोघे भाऊ. या कलरची गाय होती. अच्छा. आता मेली पाहिजे. वनम पावली. हो. तर या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांनी आपली पशु आणलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा उत्साह दिसून येत आहे. तर व्हिडिओ कसा होता कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा आणि ही पशु प्रदर्शनी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.